नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे 8 इंच ब्लाऊज आलं तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. तर बघा, याची वाली उंची आहे. तर बघा, याची उंची घेतलेली आहे मी 14 इंच आणि याची घडी आहे, म्हणजे याची फिटिंग आहे 8 वरती आणि 1.5 इंच प्लस मिळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मार्जिंगसाठी, कारण आपलं मार्जिंग महत्त्वाची. तर बघा, इथं 5.25 इथं शोल्डर घेतलेला आहे आणि 5.5 इथं मोंडा घेतलेला आहे. तर बघा, या पद्धतीने अशी मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथं घेतलेलं आहे 1.25 इंच किंवा 1.5 इंच पण घेऊ शकता. तर बघा, इथं त्याच्यानंतर इथं गळ्याची रुंदी टाकलेली आहे 2.25 आणि उंची टाकायची गळ्याची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गळ्याची उंची टाकून घेऊ शकता. तर बघा, इथं गळ्याची उंची डायरेक्ट म्हणजे इथं मी डायरेक्ट पूर्ण हे ठेवणार आहे, कारण हे कटवर्कचं ब्लाऊज आपल्याला शिवायचं आहे. तर बघा, 2.5 इंच किंवा 2.25 असा टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर सरळ अशी लाईन मी मारून घेतलेली आहे. तर बघा, एकदम सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला असे गोल असे कटवर्कचे टाकून घ्यायचे आहे अंदाजीच, किंवा तुम्ही बांगडीनी किंवा एखाद्या छोट्याशा वाटीने सुद्धा याला आकार देऊन घेऊ शकता. तर बघा, व्यवस्थित मी असे आकार देऊन घेतलेले आहे या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर जे आपण कॅनव्हास घेतलेला आहे तो कॅनव्हास आपल्याला असा मध्य ठेवून घ्यायचा आहे. तर बघा, असे 1.5 इंचाचे मी असे घेतलेले आहे किंवा 2 इंचाचे पण घेऊ शकता. तर बघा, व्यवस्थित असे आपल्याला डार्क असे करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला कॅनव्हासवरती असे 30-30 या पद्धतीने आपल्याला डार्क असे करून घ्यायचे आहे. तर बघा, व्यवस्थित असे डार्क करून घ्यायचे आहे. तर बघा, तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा, असे डार्क करून घेतल्याच्या नंतर आता जो आपला अस्तरचं कापड आहे ते आपल्याला असं आतमध्ये ठेवून घ्यायचं आहे कॅनव्हासच्या, आणि त्याच्यानंतर असं मध्यभागातून ठेवल्यावरती आपल्याला खडूने अशी परत मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, आपल्याला विदाऊट याच्यावरती काही अस्तर वगैरे लावायची गरज नाही, तर डायरेक्ट आपण उलटसुलट करणार आहोत. तर बघा, या पद्धतीने तुम्ही बांगडीने पण आकार देऊन घेऊ शकता किंवा अंदाजी पण देऊन घेऊ शकता. तर बघा, मी पेनाने अशी मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर इकडच्या साईडने पण सेम आहे तसेच आता आपल्याला मार्किंग करून घ्यायचे, म्हणजे आपले दोन्ही साईडचे कटवर्कचे आकार सारखेच आले पाहिजे. तर बघा, मी दोन्ही साईडने असे करून घेतल्याच्यानंतर इकडच्या साईडने असं 1 ते 1.5 इंच आपल्याला ठेवायचं आहे कॅनव्हास आणि जो उरलेला आहे तो कट करून टाकायचा आहे. तर बघा, या पद्धतीने दोन्ही साईडने आकार देऊन घेतलेले आहे. तर बघा, व्यवस्थित आकार देऊन घेतल्याच्या नंतर आता आपल्याला कॅनव्हासचा जो आहे त्याचा आपल्याला मध्य घ्यायचा आहे. तर बघा, व्यवस्थित असा मध्य आहे तिथून आपल्याला असा कट मारून घ्यायचा आहे. तर बघा, कट मारल्याच्या नंतर आता याचा पण आपल्याला कट मारून घ्यायचा आहे मध्यातून, म्हणजे आपल्याला मध्यातून व्यवस्थित आकार दिल्याच्या नंतर आपल्याला मध्यातून मध्ये असा जोडता येतो, म्हणजे जड वगैरे जात नाही. तर बघा, व्यवस्थित आता ब्लाऊज पीस आहे, ब्लाऊज पीस आपल्याला असा सोयीचा ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कॅनव्हास ठेवून घ्यायचा आहे. तर बघा, अस्तरचा आणि कॅनव्हासचा आपल्याला मध्य असा व्यवस्थित मध्य घ्यायचा आहे आणि याला पेनाने पॅक करायचं आहे. तर बघा, मध्ये असा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने. तर बघा, मला मध्येच कॉल आला होता त्याच्यामुळे मध्येच फोनचा आवाज आला. तर बघा, मध्यातून मध्ये असं ठेवून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला अशा जी पेनाने मार्किंग केलेली आहे त्याच्यावरती टिप मारून घ्यायची. तर बघा, दोन्ही साईडने मी व्यवस्थित अशी म्हणजे सरळ लाईन मारून घेतलेली आहे. इकडची आहे सेम तशी लाईन पण मारून घेतली आणि आकार पण देऊन घेतलेला आहे. तर बघा, हा छोटासा काट उरलेला आहे त्याच्यापासून आपण मध्ये पॅच टाकणार आहोत. तर बघा, आता मी शिवायला घेतलेला आहे. तर बघा, या पद्धतीने आता आपल्याला याच्यावरती अशी टिप मारायची आहे. तर बघा, जे टोक आहे त्याच्यावरती व्यवस्थित अशी आपल्याला टिप मारून घ्यायची, म्हणजे ज्याचे ते कोपरे आहेत ते आपले एकदम व्यवस्थित असे आले पाहिजे. तर बघा, व्यवस्थित असे स्टेप बाय स्टेप आपल्याला व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे दमाने. तर बघा, जे आकार आहे ते टिप मारायला खूप जड जाते, पण आपल्याला दमाने व्यवस्थित असे ह्याच्यावाले आकार असे देऊन घ्यायचे आहे. तर बघा, जिथं कोपरा आलेला आहे तिथं आपल्याला अशी सुई खाली ठेवून घ्यायची आहे आणि मगच असा आकार परत असा गोलचा फिरून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, कोपऱ्याच्या ठिकाणी सुयाची खाली ठेवून घेतली तर आपले व्यवस्थित एकदम सुंदर असे कोपरे येते, कारण सुईवर ओढून घेतली तर धागा पण त्याच्यासोबत वर येतो, त्याच्यामुळे तिचा जो कोपरा आहे तो एकदम व्यवस्थित कोपरा येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला सुयाची खाली ठेवून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला अशी पुढं टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित अशी पूर्ण याच्यावरती आपल्याला दमाने अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, मी एकदम दमाने तुम्हाला दाखवलेलं आहे की व्यवस्थित अशी आपल्याला दमाने टिप मारून घ्यायची आहे आणि तिथं कोपरा आला तिथं आपल्याला सुई ठेवून घ्यायची आहे आणि मगच टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित आता पूर्ण याच्यावरती सेम आपल्याला अशाच टिपा मारून घ्यायच्या आहे दोन्ही साईडने.
तर बघा याच्यावरती मी खूप सुंदर अशा बोटनेकची डिझाईन पण टाकलेली आहे आणि कटिंग पण टाकलेलं आहे आणि जे आरी वर्कचं जे ब्लाऊज आहे ते शिवायचं कसं ते पण दाखवलेलं आहे आणि कटिंग कशी करायची त्याचीवाली ते पण मी एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे, तर ते पण तुम्ही नक्की बघा. तर बघा तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. तर बघा व्यवस्थित अशी पूर्ण याच्यावरती अशी टीप मारून झालेली आहे, धागा वगैरे कट करायचा आहे आणि इकडची जी टीप मारायची आहे ती आपल्याला खालच्या साईडने टीप मारत चालायची आहे. तर बघा एका साईडने आपण वरतून टीप मारत चालतो आणि एका साईडने खालून टीप मारत चालतो, म्हणजे आपल्याला शिवायला म्हणजे सोपं जातं. तर बघा व्यवस्थित आता याच्यावरती पण सेम त्या पद्धतीनेच आपल्याला अशा टिपा मारून घ्यायच्या आहे सगळ्या याच्यावरती. तर बघा व्यवस्थित अशा टिपा मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला धागे वगैरे कट करायचे आहे आणि पिना वगैरे काढून घ्यायचे आहे. तर बघा व्यवस्थित अशा टिपा मारून झाल्याच्या नंतर मी पिना वगैरे काढून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला असा कॅनव्हास असा थोडासा ठेवायचा आहे आणि कोपरे असे व्यवस्थित असे कट करत चालायचे आहे, म्हणजे आपल्याला याच्यावरती छोटे छोटे कट पण मारायचे आहे. त्याच्यामुळं आपल्याला कॅनव्हासचं कापड थोडं अर्धा इंचाला कमी असं सोडायचं आहे, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला छोटे छोटे कट मारायला कामं येतं. तर बघा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. जी आपण टीप मारली आहे ती आपली कट नाही झाली पाहिजे, कट झाली तर आपलं पूर्ण ब्लाऊज बिघडू शकतं. त्याच्यामुळं आपल्याला व्यवस्थित असं कट करायचं आहे. तर बघा इकडच्या साईडने मी थोडंसं अजून कापड असं कट करून घेतलेलं आहे कॅनव्हासचं. तर बघा त्याच्यानंतर इकडचं पण सेमच त्या पद्धतीने आपल्याला कॅनव्हास सोडून असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा कट करून झाल्याच्या नंतर आता व्यवस्थित आता याच्यावरती आपल्याला छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे. तर बघा कट व्यवस्थित असे आपल्याला मारून घ्यायचे आहे. आपल्याला धागा वगैरे जी टीप मारलेली आहे ती कट नाही झाली पाहिजे. तर बघा सगळ्या याच्यावरती असेच कट मारून घ्यायचे आहे. तर बघा कट मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे असं पलटी करायचं आहे आतमध्ये. तर बघा याचे कोपरे आपल्याला व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहे या पद्धतीने. तर बघा व्यवस्थित असे हे कोपरे काढून घ्यायचे आणि कशाने पेनाने किंवा आपले टिकटॉक पिन असते त्याने व्यवस्थित आता हे आतमधून आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे, म्हणजे कोपरे एकदम व्यवस्थित येते. आणि याच्यावरती नंतर कोपरे काढून झाल्याच्या नंतर याच्यावरती इस्त्री आपल्याला फिरून घ्यायची, म्हणजे जे टोक वगैरे व्यवस्थित येते आणि फिनिशिंगमध्ये आपलीवाली तयार होतं. तर बघा व्यवस्थित आता मी याच्यावरती कोपरे वगैरे काढून घेतले आणि व्यवस्थित त्याच्यावरती प्रेस मारून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर जो छोटा काठ उरला होता तो काठ घेतला मी. तर बघा तो काठ घेतला आणि त्याच्यानंतर आपला जो 2.5 इंचाचा भाग आहे आतमधला, आपण जो 2.5 इंचाची पट्टीचा मार्किंग करून घेतली होती गळ्याची रुंदी, तर तेवढी आपल्याला घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 2 इंच जास्त घ्यायचं आहे मार्जिंगसाठी. तर बघा जी पट्टी घेतलेली आहे मी, तर वरची पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर बघा इथं जी खालची पट्टी तुम्हाला जेवढी पाहिजे, खालची पट्टी आपल्या गळ्याची उंची तेवढी तुम्हाला पट्टी घेऊ शकता. तर बघा त्याचा धागा आहे तो धागा खोलून घ्यायचा आहे आणि हे उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित आता हे कट करून घेतलेलं आहे, ते व्यवस्थित कापड आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. तर बघा तिचा स्टोन येतील ते स्टोन आपल्याला हाताने पहिले काढून घ्यायचे आहे. तर बघा अशी सरळ आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा ते सरकत होतं म्हणून मी त्याला पिना अशा पॅक केलेल्या आहे. तर बघा ते आपल्याला सोयीचं ठेवून घ्यायचं आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि अशी अर्धा इंच अशी टीप मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर पिना वगैरे काढून घ्यायच्या आणि त्या आतमध्ये पलटून घ्यायचं, म्हणजे वरची बाजू आपलीवाली सरळ बाजू वरची येते. तर बघा व्यवस्थित आता काठोकाठाची आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा काठोकाठ टीप मारून घेतल्याच्या नंतर आता जे स्टोन आपलेवाले जिथं आपल्याला दाबायचं आहे तिथून आपल्याला स्टोन आपल्याला काढून घ्यायचे आहे, जेवढं आपल्याला दाबायचं आहे तेवढं. तर बघा आधी आपल्याला चेक करायचं आहे, आपल्याला तेवढं आपल्याला याच्यामध्ये मार्जिंगसाठी दाबायचं आहे तेवढं आपल्याला स्टोन वगैरे काढून घ्यायचे आहे. तर बघा मी दोन्ही साईडनी स्टोन वगैरे काढून घेतले आणि परत आता खालच्या बाजूनं आपल्याला ते कापड आहे ते पॅक करून घ्यायचं आहे. तर बघा पॅक करून झाल्याच्यानंतर धागे वगैरे कट करायचा आहे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता मध्य घ्यायचं आहे आपल्याला याचा वाला आणि मध्यातून आपल्याला मार्किंग करून घ्यायची आणि जेवढं आपण वरची गळ्याची रुंदी घेतली होती 2.5 इंचाची, तर तेवढी 2.5 इंच आपल्याला दोन्ही साईडनी मार्किंग करून घ्यायची आहे आणि साईडनी जेवढं उरण तेवढं मार्जिनचं आपल्याला सोडून द्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित आता दोन्ही साईडनी मार्किंग केलेली आहे खडूनी, तशी आपल्याला पिना पॅक करून घ्यायची आहे आणि टीप मारून घ्यायची आहे. तर बघा पक्की टीप मारून घ्यायची आपल्याला. तर बघा पक्की टीप नाही मारली तर पाठीमागून आपलं खुल्लं होऊ शकतं, त्याच्यामुळं अशा पक्की टीप आपल्याला मारून घ्यायची आहे. तर बघा 2 टिपा मारून घेऊ शकता किंवा 1 पण टीप मारून घेऊ शकता, फक्त पक्की आपल्याला टीप अशी मारून घ्यायची आहे. तर बघा अशा पक्क्या टिपा आपल्याला मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला खालून कंबरपट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा इकडच्या साईडने पण आता आपल्याला पक्क्या टिपा मारून घ्यायच्या आहे. तर बघा सुंदर असे आपला ब्लाऊज कट वर्कचं एकदम सुंदर असं तयार झालेलं आहे. तर बघू शकता या पद्धतीने तुम्ही
आणि कस्टमरला पण खूप सुंदर असं आवडलं, तर कस्टमरनेच या म्हणजे डिझाईन टाकली होती, तर अशी डिझाईन शिवा म्हणून. तर बघा ही डिझाईन मी त्यांच्या आवडीप्रमाणेच कस्टमरच्या आवडीप्रमाणेच टाकलेली आहे. त्याच्यानंतर याला लटकन वगैरे पण बनवून घेणार आहे आणि ब्लाऊज पूर्ण पण मी रेडी करून घेणार आहे. तर फायनल तुम्हाला मी पूर्ण शेवट व्हिडिओ दाखवून की पूर्ण ब्लाऊज कसं रेडी आपलं झालेलं आहे. तर बघा त्याच्यानंतर पक्क टेपा मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला पाठीमागचे टक्स पण मारून घ्यायचे आहे. तर बघा उरलेलं जे कापड आहे ते आपण कट करून घेऊया. तर बघा व्यवस्थित असं दोन्ही साईडने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा दोन्ही साईडनी कट करून घेतल्याच्यानंतर आता पाठीमागचे आपण टक्स मारून घेऊया. तर बघा मध्यातून आपल्याला 4-4.5 इंच घ्यायचे आहे आणि उभे पण आपल्याला 4-4.5 इंच घ्यायचे आणि अर्धा इंच असं खालून घ्यायचं आहे आणि तिरकी अशी टीप मारून घ्यायची आहे. दोन्ही साईडने सेम आपल्याला त्याच पद्धतीने टक्स मारून घ्यायचे आहे. तर बघा व्यवस्थित अशी टक्स मारून घेतल्याच्यानंतर आपल्याला 1.5-2 इंचाची कंबरपट्टी लावण्यासाठी आपल्याला अस्तरचं कापड घ्यायचं आहे आणि ती आपल्याला कंबरपट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित असे दोन्हीकडचे पण टक्स आपले व्यवस्थित असे सुंदर मारून झालेले आहे. धागे वगैरे आपल्याला कट करायचे आहे. तर बघा हाताने त्याच्यानंतर मी कंबरपट्टी पण घेतलेली आहे या पद्धतीने आणि आपल्याला या पद्धतीने अशी कंबरपट्टी अर्धा इंच अशी टीप मारून घ्यायची आहे सरळ या पद्धतीने आणि त्याच्यानंतर कंबरपट्टी मारून घेतल्याच्यानंतर टीप मारून घेतल्याच्यानंतर परत आपल्याला ओपन करून त्याच्यावरती दाबटीप द्यायची आहे. तर बघा टाईम लागतो आपल्याला, पण व्यवस्थित आपलं ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये येतं. तर ही दाबटीप दिली तर एकदम सुंदर असं ब्लाऊज येतं. तर बघा प्रत्येक वेळेस आपल्याला कंबरपट्टी किंवा आपल्याला हुकलूक पट्टी लावतो तर त्याला अशी दाबटीप दिली तर एकदम सुंदर आपल्याला ब्लाऊजला फिनिशिंग वगैरे येते. तर बघा अशी दाबटीप देऊन झाल्याच्यानंतर आता आपल्याला असं लेवल घ्यायची आहे या पद्धतीने आणि अर्धा इंच असं कापड आपल्याला आतमध्ये मुडपून घ्यायचं आहे आणि याच्यावरती टीप मारायची आहे. तर तुम्ही याला टीप मारून घेऊ शकता किंवा हात शिलाई पण करून घेऊ शकता. तर बघा मी शक्यतो हात शिलाई करीतच नाही, कारण का की आपला धागा त्याला म्हणजे कलरचाच धागा असतो, तो दिसत वगैरे नाही, त्याच्यामुळे मी डायरेक्ट टीप मारून घेते. तर बघा व्यवस्थित अशी आपल्याला कंबरपट्टीला मी अशी टीप मारून घेतलेली आहे आणि उरलेला अस्तरचं कापड साईडने कट करून घ्यायचं आहे, धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. तर बघा व्यवस्थित आपला ब्लाऊज एकदम सुंदर असं तयार झालेला आहे. त्याच्यानंतर मी पूर्ण ब्लाऊज हे रेडी करून घेणार आहे आणि त्याला मी लटकन पण तयार करून घेतलेले आहे आणि ते लटकन पण मी लावून घेणार आहे. तर बघा व्यवस्थित आता हे पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेऊया. तर बघा सुंदर असं ब्लाऊज आपलं रेडी झालेलं आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला तो पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.